21व्या शतकात ग्रामीण भागात आजही शहराप्रमाणे रुग्णांना सेवा मिळत नाही. असं असलं तरी ही दरी कुठेतरी भरून काढण्याचा माझा मानस आहे. ग्राहक कल्याण फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि तीही माझ्या ग्रामीण जनतेसाठी आम्ही युवा पिढी एकत्र येऊन मोठं हॉस्पिटल उभं करू, गरजू रुग्णांना अल्पदरात सेवा देण्यासाठी प्रयत्न राहील, असा विश्वास डॉक्टर प्रतीक नायकोडी यांनी येथे व्यक्त केले. डॉक्टर प्रतीक नायकोडी यांनी MBBS परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या निमित्ताने ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ते पुढे म्हणाले की मला घडवण्यात लहान थोर वडीलधाऱ्यांची ऊर्जा जशी मिळाली, अगदी त्याचप्रमाणे वडील महेंद्र आणि आई वैशाली यांचा मोलाचा वाटा आहे. किंबहुना वेळेवर त्यांनी त्यांची कामे बाजूला सारून माझ्यासाठी वेळ दिला. मला घडवण्यात कुठेही कमी पडले नाही, याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेत प्रथम प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे. मग प्रॅक्टिस शहरी भागात असो वा स्मार्ट सिटीत, प्रॅक्टिस शहरात असो व गावात, पण पहिल्यांदा रुग्णसेवा ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष KD अण्णा सरोदे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टरांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नवनाथ ढवळे, अण्णा डेरे, प्रशांत ब्रह्मे, जमीर शेख, रवींद्र कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर प्रतीक महेंद्र नायकोडी. मी आत्ताच रविवारी झालेली FMG परीक्षा यामध्ये उत्तीर्ण झालो. माझी MBBS ची परीक्षा MBBS ची डिग्री मी रशिया म्हणजे स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे मला इथून पुढे मी म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना 100% मदत देण्याचा प्रयत्न करेल मी. आणि माझ्या आईवडिलांनी जेवढे कष्ट घेतले हेच त्याचं फळ आहे. आपण डॉक्टर झालात, परंतु ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा ही तोडकी आहे. त्यामुळे इथून पेशंट आपल्याला शहरी भागामध्ये पाठवावं लागतं. तर आपण त्यासाठी काय प्रयत्न करणार? आता मी इथून पुढचं शिक्षणसुद्धा घेणार आहे. त्या शिक्षणातून जे मला म्हणजे नॉलेज भेटेल त्यानुसार आम्ही इथे माझे काही मित्रपरिवार आहे. आमची फ्युचर प्लॅनिंग थोडी चालू आहे की इथे एक खूप मोठे हॉस्पिटल बांधावं की ज्यामध्ये सर्व सोयीसुविधा मिळतील, की जेणेकरून इथं जो सामान्य माणूस आहे त्याला खूप कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट इथं केली जाईल. म्हणजे त्यांना इथून पुण्याला किंवा मुंबईला असे बाहेर जावे लागणार नाही. पेशंटचे म्हणजे हाल वगैरे जास्त काही होणार नाही. म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये त्यांना सर्व ट्रीटमेंट दिली जाईल, असा नक्की प्रयत्न करू. चांगली सेवा देतील. महेंद्र शेठ आणि मी आज 20 वर्षापासून मित्र आहोत. माझ्या मित्राचा मुलगा एकदा डॉक्टर झाला म्हणजे मला खूप आनंद झाला. मलाच नव्हे तर पूर्ण तालुक्याला आनंद झाला असं म्हणायला काही हरकत नाही. MBBS हे पदवी त्यांनी धारण केलेली आहे. यांच्या पुढच्या वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असं तुमच्या हातून समाजाचं नाव निघत जावं आणि आमच्या ग्राहकांना जेवढी सेवा देता येईल तेवढी सेवा देत राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर विनंती करतो. आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. ग्राहक कल्याण फाउंडेशन जुन्नर तालुका माहिती अधिकारी यांच्या वतीने सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. माझ्या सर्व मित्र आहेत. प्रशांत आहे, नवनाथ ढवळे आहेत, डेरे अण्णा आहेत, महेंद्र शेठ आहेत, पत्रकार झुंजावतचे कोल्हे साहेब आहेत, जमीरभाई आहेत, जे असे अनेक मित्र आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.